कोणतं गाव लाभेल या प्रश्नाच्या अनुषंगानं नारदीय पद्धतीची माहिती आपण मागच्या भागात घेतली। घर बांधणं ही मोठी प्रक्रिया आहे, त्यामध्ये अनेक टप्पे आहेत, जसं की प्लॉटचं सिलेक्शन, नंतर तो लाभेल किंवा मग लाभणार नाही किंवा कुटुंबातल्या कुणाला जास्त लाभेल त्याची टेस्ट, नंतर शल्य शोधन म्हणजे त्यात हाडं किंवा अन्य अवांछित पदार्थ गाडले गेलेत का ते बघणं, नंतर घराचा वास्तुशास्त्राप्रमाणे नकाशा बनवणं म्हणजे वास्तुपुरुषाचे 73 मर्म असतात, त्यापैकी एकाही मर्माला धक्का लागणार नाही अशा प्रकारे प्लान बनवणं। फक्त आग्नेयेला किचन घेतलं आणि नैऋत्येला बेडरूम घेतलं की झालं वास्तुशास्त्र असं तुम्हाला वाटतं, पण खरं तर ग्रंथकार आग्नेयेला किचन घ्या आणि नैऋत्येला बेडरूम घ्या असं काही सांगतच नाहीत। असो, नंतरचा टप्पा म्हणजे मुहूर्तावर खोदकामाला सुरुवात करणं, 3.5 विटांची स्थापना करणं, गर्भविन्यास करणं, पाया भरणी। त्यानंतरचा टप्पा म्हणजे प्लिंथ बीम पर्यंत बांधकाम आल्यानंतर नाभिपूरण करणं, रत्नाध्याय करणं आणि घर बांधून पूर्ण झालं की वास्तुशांती आणि गृहप्रवेश। तर हे असे अनेक टप्पे आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या अगोदर ज्या गावात आपण जमीन खरेदी करतोय ते गाव आपल्याला लाभतंय किंवा नाही लाभत याची खातरजमा करणं। ती खातरजमा करण्यासाठी 3 पद्धती आहेत। एक नारदीय पद्धत जी आपण मागच्या भागात बघितली आणि आणखीन 2 पद्धती म्हणजे काकडी साधन आणि अवकहाडा चक्र। तर या 2 पद्धतींची माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत। सर्वांना राधे राधे। मी मास्टर संजय पाटील, आपण उपस्थित आहात वास्तुवेद कॉलेजमध्ये। कोणतं गाव लाभेल या प्रश्नाच्या उत्तरासाठी काकडी साधन ही दुसरी पद्धत आहे। या पद्धतीत आद्याक्षराप्रमाणे वर्गसंख्या ठरवण्यासाठी मागच्या भागात जे कोष्टक आपण वापरलं होतं त्याचाच वापर करायचा आहे। जातकाच्या आद्याक्षराप्रमाणे येणाऱ्या वर्गसंख्येची दुप्पट करा, त्यात गावाच्या आद्याक्षराप्रमाणे येणारी वर्गसंख्या मिळवा, या बेरजेला 8 भाग द्या, राहिलेली बाकी म्हणजे त्या जातकाची काकडी। नंतर गावाच्या आद्याक्षराप्रमाणे येणाऱ्या संख्येची दुप्पट करा, त्यात जातकाची वर्गसंख्या मिळवा, या बेरजेला 8 भाग द्या, राहिलेली बाकी म्हणजे त्या गावाची काकडी। जातकाची काकडी गावाच्या काकडीपेक्षा जास्त आली तरच ते गाव लाभप्रद ठरेल, अन्यथा विपरीत समजावं। सोपं करून सांगू, मागच्याच भागात बघितलेलं जानकीचं उदाहरण आपण पुन्हा घेऊ। जानकीला पनवेल आणि गोरेगाव या 2 गावांचं ऑप्शन आहे, यापैकी कोणत्या गावात राहिलं तर फायद्याचं ठरेल असा तिचा प्रश्न आहे। काकणी साधन पद्धतीनं पहिल्यांदा आपण जानकीची काकणी काढणार आहोत, नंतर गावाची काकणी काढणार आहोत। तर बघा, जानकीची काकणी कशी काढायची, म्हणजे जातकाच्या वर्गसंख्येची दुप्पट करायची आणि त्याच्यामध्ये गावाची संख्या मिळवायची, गावाची वर्गसंख्या मिळवायची, त्याला 8 भाग द्यायचा आहे। तर जानकीची वर्गसंख्या आहे, जानकी आहे च वर्ग म्हणजे 3ऱ्या वर्गातली, ती आपण इथे मांडली, त्याला गुणिले 2 केलं, दुप्पट केली त्याची। आता गाव आहे, पहिला आपण पनवेलचं बघतोय, पनवेलची वर्गसंख्या आहे, पनवेल 6व्या वर्गामध्ये येतं, 6 इथे मिळवलं, उत्तर येईल 4। आता पनवेलची काकणी काढूया। फॉर्म्युला असा आहे की गावाचं वर्गसंख्या घ्यायची, तिची दुप्पट करायची, त्यामध्ये जातकाची वर्गसंख्या मिळवायची, त्याला 8 भाग द्यायचा आहे। पनवेलची वर्गसंख्या आहे 6, दुप्पट केलं, त्यामध्ये जातकाची म्हणजे जानकीची वर्गसंख्या मिळवायची। जानकी आहे 3ऱ्या वर्गातली, 3 मिळवलं, भागिले 8, उत्तर येईल 7। आपला नियम असा आहे की जातकाची काकणी हे गावाच्या काकणीपेक्षा जास्त असायला हवी। इथे उलट झालंय, इथे गावाची काकणी जातकापेक्षा जास्त आहे, म्हणून जानकीसाठी हे गाव राहण्यास योग्य नाही। आता गोरेगावचं आपण गणित मांडू। जानकीची वर्गसंख्या आहे 3, त्याची दुप्पट करा,
आधी गोरेगावची वर्गसंख्या तिथे मिळवा. गोरेगाव आलं ग वर्गामध्ये, क ख ग इथे दुसऱ्या वर्गात, म्हणून 2 हा वर्ग अंक तिथे मिळवायचा आहे. 8ने भाग द्यायचा आहे. उत्तर मिळेल 0. 0 म्हणजेच 8. ही झाली गोरेगाव गावासाठी जानकीची काकिणी. आता गोरेगावची काकिणी आपण काढूया. फॉर्म्युला वापरा. फॉर्म्युला असा आहे की पहिल्यांदा गावाचा वर्ग अंक घ्या, ग दुसऱ्या वर्गातलं, म्हणून गावाचा वर्ग अंक आला 2, त्याची दुप्पट करा. त्याच्यामध्ये जानकीचा वर्ग अंक मिळवा. जानकी तिसऱ्या वर्गात आहे, च छ ज, तो 3 आकडा इथे मिळवला, त्याला 8ने भाग दिलं, उत्तर येईल 7. इथे जानकीची काकिणी आली 8 आणि गोरेगावची काकिणी आली 7, म्हणून जानकीला गोरेगाव हे गाव लाभदायक ठरेल. गाव लाभेल किंवा लाभणार नाही हे सांगणारी तिसरी पद्धत म्हणजे अवकहडा पद्धत. प्रत्येक पंचांगामध्ये अवकहडा चक्र दिलेलं असतं. त्यात कोणती आद्याक्षरं कोणत्या राशीत येतात त्याचा उल्लेख असतो. त्या आद्याक्षराप्रमाणे गावाची रास आणि स्वतःची रास निश्चित करावी. मुहूर्त मार्तंड या ग्रंथात म्हटलंय की नामार्क्षा द्विसुतांक दिग्भवतो ग्राम शुभोन्यथा, अर्थात नामराशीपासून त्या गावाची रास 2री, 5वी, 9वी, 10वी किंवा 11वी असेल तर ते गाव राहण्यास योग्य आहे असं समजावं, अन्यथा ते गाव आपणास नुकसान देईल. काय म्हणालात? सोपं करून सांगू? चला तर मग मगाचंच उदाहरण पुन्हा बघू. जानकी पुढे 3 ऑप्शन आहेत, लोणंद, गोरेगाव आणि पनवेल. तर जानकीची रास अवकहडा चक्राप्रमाणे कोणती येते ते पहिल्यांदा बघू. जानकीतलं आद्याक्षर आहे ज, ते या तक्त्यामध्ये शोधायचंय. बघा इथे दिसत आहेत ज अक्षर, म्हणून जानकीची रास येईल मकर. तर लोणंद या गावाची रास बघू. ल हे अद्याक्षर इथे सापडतात, म्हणून लोणंदची रास येईल मेष. आता मकरेपासून मेषेपर्यंतचं अंतर मोजायचं आहे. 1, 2, 3 आणि 4, म्हणजे मकरेपासून मेष ही रास 4थी येते. आणि मगाशी आपण नियम बघितलाय की जर रास 4थी असेल तर ते गाव नुकसानदायक होतं, म्हणून जानकीला लोणंद गाव नुकसान देणारं ठरेल. आता गोरेगावची रास बघू. ग हे अद्याक्षर या अवकहडा चक्रामध्ये कुठे सापडते ते बघा, इथे दिसत आहेत, म्हणून गोरेगावची रास येईल कुंभ. तर कुंभ ही रास मकरेपासून 2री आहे, म्हणून गोरेगाव जानकीसाठी शुभप्रद ठरेल. आता पनवेलची रास बघू. प शोधा, इथे दिसतंय, म्हणून पनवेलची रास आहे कन्या. तर मकरेपासून कन्याचं अंतर मोजायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, म्हणजे जानकीच्या मकरेपासून पनवेलची कन्या रास 9वी आहे, म्हणून पनवेल ही तिला राहण्यास ठीक आहे. अशा प्रकारे 3ही पद्धती सांगून झाल्या. आता एक डिस्क्लेमर देतो. 3ही पद्धतीत एकसारखंच उत्तर मिळेल याची नेहमीच शाश्वती देता येणार नाही. यावर तुम्ही म्हणणार असं का? तर माझं ब्लंट उत्तर आहे की तसंच. आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी वगैरे अनेक पॅथी आहेत. सर्वांचा उद्देश एकच आहे की तुम्हाला रोगमुक्त करणं. समजा तुम्हाला ॲसिडिटी झाली, तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात, ते सांगतील की तुमचे त्रिदोष बिघडलेत, पित्त वाढले. ॲलोपॅथीवाल्याकडे गेलात तर ते सांगतील तुमचा लिपिड प्रोफाईल खराब आहे, लिव्हरचा प्रॉब्लेम वाटतोय. होमिओपॅथी डॉक्टरांकडे गेलात तर ते सांगतील की मानसिक चिडचिड होत असल्यामुळे हा आजार तुम्हाला झालाय. नॅचरोपॅथीवाला आणखीन काही सांगेल, युनानीवाला आणखीन काही सांगेल. प्रत्येक पॅथी वेगळी, आजाराकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन वेगळा, म्हणून कारण मीमांसा वेगळी. तर असं का? तर तसंच अंकशास्त्र हल्ली खूप ट्रेडिंगमध्ये आहे.
न्यूमरॉलॉजी. समजा नावाची स्पेलिंग तुम्ही चार्डियन पद्धतीनं करेक्ट केलीत आणि तीच स्पेलिंग पायथागोरन पद्धतीनं किंवा वैदिक पद्धतीनं क्रॉस चेक केलीत तर चुकीची ठरू शकते. आता असं का? तर तसंच मग ॲलोपॅथी किंवा अन्य पॅथी वगैरे फेकून द्यायच्या का? न्यूमरॉलॉजी फेकून द्यायची का? तर नाही. कारण प्रत्येक पद्धत आपापल्या ठिकाणी योग्य असते, चांगली असते. त्यांची सरमिसळ करू गेला तर गडबड होऊ शकते. आम्हाला चहा आवडतो, चहा मधुर असतो. उसाचा रस सुद्धा आवडतो, तो सुद्धा मधुर असतो. पण म्हणून चहाचा प्याला आणि उसाचा ग्लास एकत्र करून आपण पित नाही. ऑकल्ट सायन्स शिकण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. इथे वकिली युक्तिवाद, कर्कश युक्तिवाद, आक्रस्ताळी करवादणारी मानसिकता चालत नाही. सटल मेंटॅलिटी असेल तरच ऑकल्ट सायन्स शिकता येतात, समजून घेता येतात. मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल. असो, आता लाभणाऱ्या गावात कोणत्या दिशेत निवास करावं यासाठी काही नियम आहेत का? तर हो, आहेत. मुहूर्त मार्तंड आणि मुहूर्त चिंतामणी या ग्रंथात मला ते सापडले. श्लोक 6 ओळींचे आहेत. श्लोकांची फक्त एक ओळ सांगतो. मुहूर्त चिंतामणी या ग्रंथात म्हटलंय, गोसिंहं क मिथुनन निवन्नेस मध्ये. आणि मुहूर्त मार्तंड या ग्रंथात म्हटलंय, कन्या कर्की धनुस्तुला क्रिया घटाहा. आता श्लोकांचा अर्थ संपूर्ण सांगतो. दोन्ही श्लोकांचा अर्थ एकच आहे. वृषभ, मिथुन, सिंह, मकर या राशीच्या जातकांनी गावाच्या मध्यभागी घर बांधू नये. वृश्चिक राशीवाल्यांनी पूर्वेला, मीन राशीवाल्यांनी आग्नेयेला, कर्क नैऋत्येला, कन्या दक्षिणेला, धनु पश्चिमेला, तुळ वायव्येला, मेष उत्तरेला आणि कुंभेच्या जातकांनी ईशान्येला घर बांधू नये. गेल्या 2 भागात आपण जी चर्चा केली ती आता समराईज करतो. 3ही पद्धतींचा वापर करून तुम्ही पडताळणी केलीत आणि एका जरी पद्धतीनं पॉझिटिव्ह उत्तर दिलं तर ते गाव राहण्यास योग्य आहे असं समजावं. पण 3ही पद्धतीनं निगेटिव्ह उत्तर दिलं तर तुमचा निर्णय तुम्ही घ्यावा. शास्त्र काय सांगतंय ते जसंच्या तसं आणि सोपं करून तुमच्यापर्यंत पोचवणं हे माझं काम आहे. ते मी केलं. तुमच्या वतीनं निर्णय घेणं हे माझं काम नाही, ते तुमचं तुम्हाला करायचं आहे. जानकीच्या उदाहरणाची आपण चर्चा केली. जानकीसाठी गोरेगाव 3ही पद्धतीनं पॉझिटिव्ह निघालं म्हणून तो बेस्ट ऑप्शन ठरतो. पनवेल 2 पद्धतीत पॉझिटिव्ह निघालं म्हणून तो बेटर ऑप्शन ठरतो. पण लोणंद हे गाव 3ही पद्धतीत निगेटिव्ह ठरलं. आता निर्णय जानकीने घ्यायचा आहे. मगाशी मी सांगितलं की सटल मेंटॅलिटी असेल तरच ऑकल्ट सायन्स शिकता येतात. आता हे सांगितल्यानंतरही काही अतिविद्वान प्रश्न विचारणार की एकाच गावात एकाच नावाचे अनेक जण राहतात, पण एक जण यशस्वी तर दुसरा अयशस्वी असं का? खरं तर हा प्रश्न डायनॅमिक नॉलेज म्हणजे वैविध्यपूर्ण ज्ञानाच्या अभावातून, अगदी नेमकंच बोलायचं तर मूर्खपणातून आलेला आहे. अशा मूर्ख प्रश्नांची उत्तरं देण्याची खरं तर गरज नसते, पण कधी कधी द्यावी लागतात. कारण जसा कचऱ्याच्या बाजूला कचरा जमत जातो आणि ढीग बनतो, तसं मूर्खांना मूर्ख येऊन चिटकतात आणि मूर्खांचा तांडा बनतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर देतो 2 प्रकारे देतो. पहिला प्रकार, दिवसाकाठी लाखो लोकांच्या हार्ट सर्जरी होतात. त्यापैकी काही जण ऑपरेशन टेबलवर दगावतात, काही वर्ष 2 वर्ष जगतात, तर काही वर्षानुवर्ष जगतात. असं का? साधारण सारख्याच प्रकारचे इन्स्ट्रुमेंट, सारख्याच प्रकारचे ऑपरेशन थिएटर, सारख्याच प्रकारची प्रक्रिया आणि एकसारखंच ज्ञान असणारे तज्ज्ञ सर्जन, असं सगळं सारखं सारखं असताना एंड रिझल्ट पेशंट गणित बदलतात. असं का? तर तसंच
100 प्रवासी घेऊन निघालेली बस उलटते, 50 मरतात, 25 गंभीर होतात, 15 किरकोळ जखमी होतात, तर 10 जणांना साधं खरचटत पण नाही. असं का? तसंच जुळी जन्मतात काही सेकंदाच्या अंतरानं, इतके एकसारखे दिसतात की आई बाबांना पण कळत नाही कोण राम आणि कोण श्याम. पण दोघांचा आयुष्याचा प्रवास एकसारखा नसतो. असं का? तसंच एकाच वेळी हजारोंची लग्न होतात, सामुदायिक विवाह होतात. काहींचं सहजीवन सुरू होतो, काहींचा सुरू होतो वेदनांचा प्रवास. काही नाती घट्ट होतात, काही कोर्ट कचेरीच्या चिखलात रुततात. असं का? तर तसंच आता तुमच्यापैकी जे सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे की या तसंच माग एकच कारण आहे, ते म्हणजे प्रारब्ध पूर्वसंचित. तुमच्या आयुष्याची क्वालिटी 3 गोष्टी निश्चित करतात. एक प्रारब्ध ज्याचा रोल 50% असतो, 2 कर्म ज्याचा रोल 25% आणि 3 वास्तू जिचा रोल असतो 25%. आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले म्हणणार की चांगली कर्म करा म्हणजे चांगली फळं मिळतील. पण सॉरी, असं काही नसतं. मुदलात तुम्ही कर्म कोणती करणार, चांगली की वाईट, हे तुमचं प्रारब्ध ठरवतं आणि त्याची फलं तुम्हाला कशी मिळणार, चांगली की वाईट की मिळणारच नाहीत, तेही प्रारब्धच ठरवतं. कर्म प्रारब्धाला बांधलेली असतात, म्हणून कर्माचे 25% मी प्रारब्धात मिसळतो, म्हणून प्रारब्ध झालं 75%. आणि तरीही 25% वाली वास्तू महत्वाची असते, कारण प्रारब्ध बदलता येत नाहीत, पण वास्तू. माझं हे वाक्य कायमचं लक्षात ठेवा. प्रारब्ध बदलता येत नाहीत, पण वास्तू बदलता येते किंवा तिच्यात बदल करता येतात. असो, मूळ मुद्दा हा की घटना एकच असली तरी इम्पॅक्ट वेगवेगळा होतो, कारण प्रारब्ध. शाळेत जी बाराखडी म्हणजे अ आ इ ई क ख ग घ आपण गिरवली, तीच बाराखडी कुसुमाग्रजांनी बोरकरांनी गिरवली. त्याच बाराखडीतून त्यांनी छान छान कविता तयार केल्या. आपण हे करू शकलो का? आता त्या मूळ प्रश्नाचं म्हणजे काही लोक यशस्वी आणि काही अयशस्वी असं काचं उत्तर दुसऱ्या प्रकारे देतो. नाण्याची दुसरी बाजू दाखवतो. रमेश यशस्वी आहे असं तुम्ही का म्हणता? तर रमेशकडे घर आहे, त्याच्या दारासमोर कार आहे, तो उंची कपडे घालतो, आयफोन वापरतो वगैरे. कुणाचंही यश मोजण्याची हीच परिमाणं असतात आणि अशीच असतात, आणि ती बाह्य देखाव्यावरच अवलंबून असतात. नाण्याची मागची बाजू काय आहे हे तुम्हाला माहीत नसते, पण आम्हाला माहीत असते. आम्हाला म्हणजे मला या अर्थाने नाही, तर कोणत्याही ऑकल्ट प्रॅक्टिशनरना, मग तो ज्योतिषी असो, वास्तुतज्ञ असो, न्यूमरोलॉजिस्ट असो, रेकी मास्टर असो, तांत्रिक मांत्रिक असो, अशा कुणालाही नाण्याची दुसरी बाजू माहीत असते. कारण रमेश सारखे लौकिक अर्थानं यशस्वी दिसणारे लोक ऑकल्ट प्रॅक्टिशनर समोर येऊन रडतात. मी अतिशय जबाबदारीने हा शब्द वापरतोय, रडतात. तुम्हाला रमेशची समोरची बाजू म्हणजे 20 रुपयाची प्रॉपर्टी दिसते, पण त्याची मागची बाजू म्हणजे त्याच्या डोक्यावर असलेलं 200चं कर्ज दिसत नाही, त्याचे 2000चे ताणतणाव मनस्ताप दिसत नाहीत, 20,000चे गृहकलह, नवरा बायकोतले कलह, भागीदारीतले शेजारपाजारचे कलह दिसत नाहीत, त्याला जडलेले 2 लाखाचे आजार दिसत नाहीत. तुमचे यश आणि अपयश मोजण्याचे परिणाम पहिल्यांदा करेक्ट करा आणि नंतर एकाच नावाचे लोक यशस्वी आणि दुसरे अयशस्वी का असे बालिश प्रश्न विचारा. असो, कोणते गाव लाभेल आणि कोणते गाव लाभणार नाही या प्रश्नाच्या अनुषंगाने
ग्रंथांचा धांडोळा घेताना जी माहिती माझ्या हाती पडली ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. प्रॅक्टिकली शक्य असेल तर या माहितीचा जरूर वापर करा आणि शक्य नसेल तर किमान ऋषी मुनींनी जो ज्ञानाचा ठेवा आपल्यासाठी मागे ठेवलाय त्याचा अनादर तरी करू नका. इतकी सभ्यता तर असायलाच हवी. राधे राधे.